माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. तुमचं बँकेचं कर्ज अनेक दिवसापासून थकलंय का? बँकेच्या नोटिसा येत आहेत का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने एकर कमी कर्ज परतफेड म्हणजेच OTS योजनेला पुन्हा मंजुरी दिली आहे. पण ही योजना प्रत्येक कर्जदारासाठी नाही. काही लोकांना मोठा फायदा होणार आहे, तर काहींना थेट अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या काही वर्षात अनेक नागरी सहकारी बँकांमध्ये हजारो कर्ज खाती थकीत झाली. अनेक कर्जदारांना संपूर्ण रक्कम भरणे शक्य नव्हते. यामुळे बँकांचे हे पैसे अडकले आणि कर्जदारावरही आर्थिक ताण वाढला. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने OTS योजना 2026-27 लागू केली आहे. म्हणजे कर्जदार आणि बँक या दोघांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आता पुढे येतो, ही योजना कोणासाठी आहे? जर तुमचं कर्ज नागरी सहकारी बँकेचं असेल आणि 31 मार्च 2025 पर्यंत NPA झालेले असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता. म्हणजे त्यांचं कर्ज सबस्टँडर्ड, डाऊटफुल किंवा लॉस कॅटेगरीमध्ये गेला आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण इथेच एक ट्विस्ट आहे. अनेकांना वाटले की थकीत कर्ज म्हणजे आपोआप OTS मिळणार, पण तसं अजिबात नाही. काही कर्जदारांना या योजनेतून थेट वगळण्यात आलं आहे. उदाहरणार्थ नियमबाह्य कर्ज, काही संचालकाशी संबंधित कर्ज, अपात्र श्रेणीतील काही विशेष प्रकरणे. म्हणून पात्रता आधी बँकेत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अर्ज करताना फक्त अर्ज भरून काम होत नाही. संबंधित बँकेत अर्ज देताना D1 लेजर बॅलन्सच्या किमान 5% रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम जमा केल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते. या टप्प्यावर अनेक लोकांची फाईल अडकते. बँकेने तुमचा अर्ज मंजूर केला तर तुमच्याकडे 2 पर्याय असतील. पहिला, संपूर्ण रक्कम एकाच महिन्यात भरू शकता. दुसरा, एका महिन्यात किमान 25% भरायचे आणि उर्वरित रक्कम पुढील 11 महिन्यामध्ये हप्त्यामध्ये भरायची. म्हणून एकदम मोठी रक्कम भरावी लागेलच अशी नाही. आता एका सर्वात महत्त्वाची अट, तर जर तुम्ही OTS योजनेचा लाभ घेतला तर पुढील 5 वर्षे त्या बँकेकडून नवीन कर्ज मिळणार नाही तुम्हाला. इतकंच नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदारही राहू शकणार नाही. ही अट अनेकांना माहीतच नसते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी हा नियम नक्की समजून घ्या. जर तुमचं कर्ज नागरी सहकारी बँकेत थकीत असेल तर ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. पण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. थेट आपल्या बँकेत जाऊन पात्रता, तडजोडीची रक्कम आणि सर्व अटी समजून घ्या. तुमचं कर्ज थकीत आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. अशा सरकारी GR, कर्ज माफी, बँकिंग आणि शेतकरी योजनांचा अचूक माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.